नमस्कार. सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण अगदी ट्रान्सपरंट असा कराची हलव्याची रेसिपी बघणार आहोत. अगदी मार्केट स्टाईल आपला हा कराची हलवा घरच्या घरी आपण बनवून तयार करू शकतो आणि इझिली बनवून देखील जातो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. इथे आपल्याला हलवा बनवण्यासाठी साखरेचा पाक बनवायचा आहे. तर एक कढई मी गॅसवर चढवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी साखर ही घातलेली आहे. त्याचबरोबर मी 1 वाटी तेवढंच पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे. इथे आपल्याला साखरेचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. एकदम कडक पाक आपल्याला इथे बनवायचा नाही आहे. तर एकीकडे मी एक पातेलीमध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याचाच रेशो मी 4 वाटी इथे पाणी घातलेलं आहे. ते कॉर्नफ्लॉवरमध्ये व्यवस्थित आपल्याला 4 वाटी पाणीचंच मेजरमेंट घ्यायचं आहे. जर तुम्हाला कमी जास्त करायचं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता, कारण ऑलरेडी आपण साखरेमध्ये पाणी घातलेलंच आहे. तर या हिशोबाने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. 4 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण असं ढवळून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने, जेणेकरून जे कॉर्नफ्लॉवर आहे ते अगदी घट्ट नको बसायला तळाशी. त्यामुळे अगोदरच आपल्याला हे सगळं साहित्य असं चमच्याच्या सहाय्याने ढवळून साईडला करून घ्यायचं आहे. आता एकीकडे आपला साखरेचा पाक हा बनून तयार झालेला आहे आणि एकीकडे कढईमध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स कराची हलव्यामध्ये घालायचे आहेत ते इथे मी परतून घेत आहे. तर इथे मी थोडीशी खसखस घेतलेली आहे. ती 1 मिनिटासाठी आपल्याला फक्त इथे गॅसवरती परतून घ्यायची आहे. त्यानंतर ती काढून झाल्यानंतर 1 चमचा तूप घालून आपल्याला जे काही काजू, बदाम, पिस्ता आपण जे ड्रायफ्रूट्स घेणार आहोत ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. तुम्ही डायरेक्टली देखील घालू शकता, पण त्यामध्ये कच्चापणा जो असतो त्यामुळे आपल्याला त्याचा स्वाद हा व्यवस्थित लागणार नाही, म्हणून अगोदर ते थोडेसे परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स परतत असताना मी इथे गॅस हा बंद करून दिलेला होता, कारण ऑलरेडी आपला सिरप हे बनून तयार झालेलं होतं. त्यानंतर मी परत गॅस चालू करून थोडीशी 1 मिनिटासाठी मी पाक हा गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये जे आपले कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली होती आपण ती त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर मीडियम गॅसवरती आपल्याला थोडंसं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे स्टार्टिंगला, जेणेकरून त्यामध्ये थोडासा थिकनेसपणा येईल आणि नंतरनी मग लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मिश्रण असं परतून घ्यायचं आहे. मस्तपैकी ढवळत राहायचं आहे आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने कॉर्नफ्लॉवर जे आपण साखरेच्या सिरपमध्ये टाकलेलं होतं. अगदी मार्केट स्टाईल आपण घरच्या घरी हा कराची हलवा बनवणार आहोत. तुमच्या घरात देखील लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असा आपला हा कराची हलवा बनून तयार होतो. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स नाही जरी घातले, प्लेन जरी करायचं ठरवलं तरी तसा देखील करू शकता. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला कराची हलव्यामध्ये थोडं तूप घालायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं. 1 चमचा असं मी 3 बॅचमध्ये हे तूप घातलेलं आहे. आपण तूप घातल्यानंतर बघू शकतो आपल्याला डायरेक्ट तूप हे कडेला साईडला निघालेलं दिसतंय, म्हणजे वितळलेलं दिसतंय. पण आपण जोपर्यंत हे मिश्रण असं परतत जाऊ तेव्हा आपलं हे जे तूप आपण त्यात घातलेलं आहे ते त्यामध्ये जिरत जाईल. तर या प्रकारे मी हे पहिली बॅचचं टाकून घेतलेलं आहे तूप. आता सेकंड बॅचमध्ये देखील मी तसंच करत आहे. तर असंच आपल्याला हे सगळं मिश्रण तूप घालून असं परतून घ्यायचं आहे. अगदी 10 मिनिटात आपला हा कराची हलवा बनून तयार होतो. थोडासा थंड व्हायला टाईम लागतो. त्यानंतर आपण फ्रीजमध्ये देखील ठेवायचा आहे थोडासा. एकदम भारी आपला हा कराची हलवा घरच्या घरी बनून तयार होतो. तर असंच आपण तूप घातल्यानंतर एकसारखं परतत राहायचं आहे. चमचा हा बिलकुल ठेवायचा नाही खाली. तर असंच आपण हे मिश्रण असं ढवळत राहायचं आहे. असं करत आपण इथे 3 बॅचमधलं तूप हे ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपण हे मिक्सचर असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता आपण किती मस्तपैकी वापरतं आहे ते सगळं मिश्रण. आता यात आपल्याला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ग्रीन कलर किंवा येलो किंवा तुम्हाला जर ऑरेंज रेड कलर जो ॲड करायचा आहे तर तुम्ही यात ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असं सगळं एकजीव होईपर्यंत मिश्रण हे परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मी यात जे काजू बदाम होते ते आणि मेलन सीड, वॉटरमेलन सीड जे असतात आपल्याकडे त्या मी यात घातलेल्या आहेत. तर व्यवस्थित असं सगळं मिश्रण हे परतून घ्यायचं आहे. बघू शकता आपण किती सुंदर असं आपलं हे कराची हलव्याचे मिश्रण हे तयार झालेलं आहे. एकीकडे मी एका प्लेटला बटर पेपर लावून घेतलेला होता, ऑइलने ग्रीस केलेला होता. आता त्यानंतर मी त्यावरती तो कराची हलवा असा चमच्याच्या सहाय्याने पसरून घेत आहे. तर असा पसरून झाल्यानंतर
आपण जी खसखस होती जी 1 मिनटासाठी कढईमध्ये भाजलेली होती, ती खसखस आपण याच्यावरती बुरबुरायची आहे. एकाच जागी न टाकता हाताच्या साहाय्याने सगळीकडे कानाकोपऱ्यात सगळीकडे आपल्याला ही खसखस अशी टाकून घ्यायची आहे. अगदी मार्केट स्टाईल आपला हा कराची हलवा बनून तयार होतो. आणि त्याचबरोबर तुम्ही यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड देखील घालू शकता. माझ्याकडे नव्हती वेलची पूड, त्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे. पण तुमच्याकडे जर असेल तर आवर्जून घाला, कारण त्याचा टेस्ट एकदम भारी येतो. तर इथे मी 10 मिनटं अजून घेतलेले होते थंड व्हायला. मस्तपैकी थंड झाल्यानंतर इथे आपण चाकूच्या सहाय्याने कट करून घेत आहोत. बघू शकता आपण इझिली कट होत आहे. मस्तपैकी सुंदर असा आपला हा कराची हलवा घरच्या घरी आपण बनवून तयार करू शकतो. मार्केटमधून न आणता आपण घरच्या घरी एन्जॉय करू शकतो. बघू शकता आपण किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या कराची हलव्याला. अगदी पारदर्शकपणे आपल्याला यामध्ये जे घातलेले ड्रायफ्रूट्स होते ते देखील दिसत आहेत. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला फीडबॅक द्या. आणि त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन.